महाराष्ट्राचा आराध्य छत्रपती शिवराय, आम्हा शिवबरोबरचा आराध्य दैवत कृषीरत्न शिक्षण मंत्री डॉक्टर पंजाबराव भाऊसाहेब देशमुख, ज्यांनी 1956 मध्ये या महाविद्यालयाच्या विकासात महत्त्वाची भूमिका पार पाडली, असे दलित मित्र समाजभूषण पंडित पाटील साहेब, राजे भोटे सरकार आणि ज्यांनी हे महाविद्यालय उभं करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले, असे संस्थापक प्राचार्य खर्चे सर, या महामानवांबरोबरच यांच्याबरोबरच या सभागृहात फोटोच्या निमित्तानं का असेना उपस्थित सर्व महामानवांना प्रथम अभिवादन. आज माझा निरोप समारंभाच्या निमित्तानं आपण सर्व या ठिकाणी जमलो. त्या निरोप समारंभाला प्रामुख्याने उपस्थित असलेले, ज्यांचं मार्गदर्शन या महाविद्यालयात असताना 3 वर्ष 2 महिने 4 दिवस या महाविद्यालयात झाले, या कालखंडात ज्यांचं विज्ञान सजेशन मला सतत मिळाले, असं या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे आजी सभासद आणि जिजामाता महाविद्यालयाच्या विकास समितीचे सदस्य बाबासाहेब बोंडे, ज्यांनी अतिशय सुरुवातीपासूनच या महाविद्यालयाशी मी दोनच माणसाला सुरुवात पहिले फोन केले होते या ठिकाणी रूम झाल्यानंतर, ते बाबासाहेब आणि दुसरे गणेशभाऊ बायका साहेब, आणि त्यांनी सतत तेव्हापासून माननीय चित्रराव बायका सर यांनी सतत मला मोटिवेशन केलं आणि त्या कळेचं त्यांनी मार्गदर्शन केलं आहे. त्या शिवाय शिक्षण संस्थेचे ज्यांचं महत्वाचं योगदान आहे ते म्हणजे या शिवाय शिक्षण संस्थेचे आजी सभासद त्या काय सर आहेत, त्या ठिकाणी शिवराव पाटील चव्हाण साहेब आहेत, ज्यांच्यातून मी या महाविद्यालयाचा पदभार स्वीकारला. असे आमचे तिथे काय सहकारी मार्गदर्शक आपले जे हेगडे सर भेट झाली, सर्व्हिस पूर्ण गेला तेव्हा झाली, त्यांच्याकडनं म्हटलं होतं तुम्हाला जे असे गवळी सर, तिथे बसणाऱ्या सर्वांचंच नाव मला माहिती आणि घेणं गरजेचं आहे, परंतु काही अवधानाला त्याला सुटणार आहे तरी सर्व माझ्याशी निगडित असणारे, माझ्याशी प्रेम असणारे सर्व या ठिकाणी बाहेरून आलेले आजी माजी प्राध्यापक, या ठिकाणी सर्व प्राध्यापिका, विद्यार्थी मित्रांनी, या महाविद्यालयात काम करत असताना मला जो अनुभव होता त्या अनुभवाचा उपयोग या ठिकाणी झाला. कारण असं की ज्या महाविद्यालयात मी 23 वर्ष, पूर्ण 23 वर्ष, एक दिवस इकडे तिकडे नाही काम केलं, असं श्री शिवाजी कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय अकोट, या ठिकाणच्या प्राचार्यांनी माझ्या सोबत जबाबदाऱ्या त्या पूर्ण करून घेतल्या, त्यांनी करून घेतल्या, त्यात मी बरंच शिकलो. तोच अनुभव मला या महाविद्यालयात, त्या महाविद्यालयात आल्यानंतर पहिल्या दिवशी तर मी काही महाविद्यालयाकडे बघितले. तिथून पदभार स्वीकारल्यानंतर बायकर साहेबांनी छान जाऊन गेलं होतं. पहिली भेट झाली की रेसिडेन्सीला अण्णा आणि बायकर सरांनी दिले, आणि त्यानंतर मी दुसऱ्या दिवशी महाविद्यालयात असतो. दुसऱ्या दिवसात महाविद्यालयात आल्यानंतर 3.5 तास इंग्रज सर इथे बसले आहे, पाटील सर बसले आहे, वारे सर, जाधव, आपला एम डी जाधव, त्यांना माहिती 3.5 तासात 3.5-4 तास कंटिन्यू या महाविद्यालयाचा कानात कोपरा पाहिजे, आणि या 3.5 तासाच्या सर्वे बऱ्याच गोष्टी दिसून आल्या आणि बऱ्याच चांगल्या वाईट दोन्ही दिसल्या. काय वाईट आहे ते दिसलं आणि काय चांगलं आहे ते दिसलं, आणि आपल्याला काय करायचं आहे हे 3 तासात 3.5 तासात मी येतो.
त्या 3.5 तासात ठरवलं की जे काही करता येईल त्याला पूर्ण समोर जायचं, जे होईल ते पाहून. माझे एक मित्र प्राचार्य आले मोहतायला, आता अकोटच्या कॉलेजचा प्राचार्य आहे. त्यांनी या परिसराचा बराच अभ्यास केलेला होता. त्यांनी इथं बीएड केलं असल्यामुळे त्यांना इथलं सारं माहीत होतं. त्यामुळे तू जे ठरवलं आहे ते कसं तुला मॉडर्न दर्जा हे माझी समजा विचारून घेतलं. त्यात त्याला उत्तर दिलं, त्या कॉलेजच्या नावात जिजामाता, आणि जिजामातासाठी जर ह्या सगळ्या गोष्टी झाल्या तर मला ही मान्य आहे, शहीद झालं तरी चालेल, परंतु ते करू, आणि ते करू एकट्याच्या भरोशावर करू शकत नाही. अनेकांनी सुरुवातीपासूनच पाय घेतण्याचं सुद्धा काम चालू केलं होतं. त्यावेळेस त्यांना एकट्यात बोलावून, अंदर बोलावून, बाहेर बोलावून सांगण्याचा सुद्धा मी प्रयत्न केला, आणि माझं नशीब चांगलं, त्यांनी ऐकलं आणि सहकार्य करण्यासाठी सुरुवात केली. काही नाही केलं तर त्यांना मी सोडून दिलं, काय झालं ते मला माहिती. परंतु हे सर्व करत असताना मी एकटा त्या महाविद्यालयात जवळजवळ जे काम केलं ते फक्त 2.5 वर्षाचं काम केलं, कारण नॅट नंतर फारसं मला करावं लागलं नाही, आणि जे केलं ते रुटीन केलेलं आहे. त्याच्यात काही भर टाकली, परंतु त्यासाठी लागणारं जे आर्थिक बळ होतं ते संपुष्टात आले असल्यामुळे ते करता आलं नाही. परंतु या सर्व कालखंडात 3 वर्षाच्या कालखंडात या बुलढाणा शहरानं, त्या महाविद्यालयाबरोबर बुलढाणा शहरानं माझ्या खूप प्रेम केलं. मी ते प्रेम आयुष्यभर विसरणार नाही. म्हणजे नाव जरी घेत नसलं, ज्यांनी मला साथ दिली त्या सर्वांचं नाव जरी घेत असलं तरीही या ठिकाणी 1-2 तास लागेल एवढ्या लोकांचं प्रेम मला मिळालं. म्हणजे मी नाव सुद्धा त्या ठिकाणी घेऊ शकत नाही, पण काही लोकांचा उल्लेख करणं गरजेचं आहे. सुरुवात पहिल्या दिवसावर करायची आहे म्हणून